हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। पाऊस पडतोय आणि त्याच्यात आपण टोमॅटोचं सूप केलं, घरचे तर एकदम खुश होतील। आणि आता सध्या पाऊस, सर्दी, खोकला असा सगळ्यांना त्रास होतच असतो, त्यामुळे टोमॅटोचं सूप घशाकरता एकदम छान आहे, म्हणजे घशाला एकदम आराम मिळतो। आणि आपण टोमॅटोचं सूप एकदम त्याच्यात आलं वगैरे टाकून केलं तर एकदम छान, सर्दीसाठी पण छान आहे। आणि रिमझिम पाऊस पडतो आहे आणि गरम गरम टोमॅटोचं सूप तर घरचे काय एकदम घरचे लहानांपासून मोठे एकदम खुशच होतील। आता आपण टोमॅटोचं सूपसाठी लागणारे साहित्य बघूया। आपण घेतले हे टोमॅटो आपण घेतले आणि याच्यावरचं आपण काढून घेतले सगळ्याचं, आणि आपण याचे मध्यम आकाराचं चिरून घेऊया। आणि हे आलं घेतले, मी लसूण घेतले, कांदा घेतले, लवंग घेतले आणि मिरची पावडर घेतली। कापून घेऊया टोमॅटो, जरा जाडसरच कापून घेते कारण आपण शिजवून घेणार आहे। आता आपण या कुकरमध्ये सगळं टाकूया। मध्ये टोमॅटो टाकले, आता आपण कांदा टाकूया, आलं टाकूया, लवंग टाकूया आणि लसूण टाकूया। आता याच्यात पाणी टाकूया, आपण टाकूया। आता आपण कुकर लावून घेऊया। आपण कुकर लावलाय, 3 शिट्ट्या होऊ झाल्या की आपण कुकर बंद करूया। आता आपण हे कुकरमध्ये ठेवलं होतं टोमॅटो, सगळं कांदा वगैरे, आता आपण काढूया झाकण दिलंय बघा। आपण आता त्याच्यातले टोमॅटो, कांदा आणि जो गरम मसाला आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यात काढूया। आता आपण याच्यातलं ना जे टोमॅटो, कांदा, लसूण सगळं आणि गरम मसाला ते सगळं आपण याच्यात काढून घेऊया। याच्यात टोमॅटोचं ते होतं पाणी राहू देईल आणि याच्यात सगळं कांदा, टोमॅटो, गरम मसाला आणि आलं, लसूण हे सगळं काढून याचं तर मिक्सरमध्ये वाटून घेऊया। त्याच्यात कांदा, टोमॅटो आणि गरम मसाला आणि लसूण सगळं ते काढून घेतलं कुकरमधनं आणि वाटलं। आता आपण हे कुकरच्या भांड्यांमध्ये सगळं टाकूया आणि याच्यात आपण आता छान आपण आता 10 मिनटं उकळायला ठेवू। तुम्हाला कन्सिस्टन्सी जास्त घट्ट हवी असेल तर तुम्ही जास्त वेळ उकळू शकता, तुमच्या घरात जसं प्रमाणे आवडतं पातळ त्याप्रमाणे तुम्ही उकळून घ्या। आता आपण त्याच्यात लाल मिरची पावडर टाकूया, मिरची पावडर टाकूया आणि मीठ टाकूया चवीनुसार आणि गूळ टाकूया, म्हणजे गोड आंबट अशी छान चव येते, गोड आंबट तिखट। आपलं सूप रेडी आहे, एकदम छान आहे, घट्ट झालं आहे। आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया। टोमॅटो सूप रेडी आहे। याच्यात आपण काही बटर नाही, ऑइल नाही, कशाचाच वापर, कॉर्नफ्लॉवर नाही, एकदम हेल्दी जे डाएट कॉन्शियस आहेत त्यांच्यासाठी एकदम हे सूप छान आहे। पाऊस पडत असेल आणि गरमागरम सगळ्यांना टोमॅटो सूप सर्व केलं तर घरातले लहानांपासून मोठे सगळे खुश होतील। तुम्ही अशा पद्धतीने टोमॅटो सूप नक्की करून बघा। कमी साहित्यात झटपट होणारे, डाएट कॉन्शियसवाल्या लोकांसाठी एकदम छान आहे। याच्यात बटर आणि तेलाचा एकही अंश वापर केला नाही आहे आणि कॉर्नफ्लॉवर पण वापरलं नाही, तरी एकदम टेस्टी झटपट होणार आहे। तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर। रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। लवकरच भेटूया अशा नवीन नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा।